हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर वेडिंग सीझन चालू आहेत आणि वेडिंग सीझन मध्ये आपण मोस्ट ऑफ द टाइम काहीतरी एकदम असा भरलेला ब्लाऊज किंवा भरलेली साडी असते, अशा टाईपचे आपण वेडिंग सीझन मध्ये मोस्ट ऑफ घालायला बघत असतो. खास करून जर रिसेप्शन असेल तर रिसेप्शनसाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या साड्या ज्या अशा एम्ब्रॉयडरीच्या असतील किंवा मग ब्लाउजेस एकदम भरलेले असतील किंवा फॅन्सी टाईपचे असे ब्लाउजेस रेडीमेड असतात, त्या टाईपचे आपण वेडिंग्स मध्ये घालण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज इथे मी तुमच्यासोबत जे शेअर करणार आहे ते सुद्धा असणार आहेत रेडीमेड ब्लाउजेस. मग ते काठपदरच्या साडीवरती सुद्धा घालू शकतो किंवा मग पार्टीवेअरच्या साडीवरती सुद्धा आपण घालू शकतो, अशा टाईपचे मी ब्लाउजेस तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. सो नाव लेट स्टार्ट द व्हिडिओ. आणि हे सगळे ब्लाउजेस मिशोवरून आहेत. त्याचबरोबर आता मी जे आउटफिट वेअर केलेला आहे, ड्रेस आहे, मिडी ड्रेस आहे, तो सुद्धा मी इथे तुम्हाला साईडला शेअर करेल की तो इतका सुंदर आहे. मी मिंत्रावरून घेतलेला आहे हा आउटफिट जो मी आता घातलाय तो. सो ह्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर वळूया आपल्या व्हिडिओकडे. आधी जो मी तुम्हाला ब्लाऊज दाखवणार आहे तो असणार आहे बेबी पिंक कलरचा ब्लाऊज. अँड लुक ॲट द एम्ब्रॉयडरी. हा एकदम परफेक्ट आहे पार्टीवेअर साठी आणि हा इतका अफोर्डेबल आहे. जस्ट फॉर ₹374. इतका स्वस्त. आणि आपण जर असं असे डिझाईन्स जेव्हा करायला जातो ब्लाऊज वरती तेव्हा 1000-1500 अशा रेंज मध्ये मिळत असतात. बट लुक ॲट द ब्लाऊज. ह्याचा फॅब्रिक सुद्धा खूप सुंदर आहे. मागची जी डिटेलिंग वर्क केलेला आहे मागे आणि पुढे, आणि ह्याच्या ज्या मागचा जो शेप आहे, जसं की इथे कर्व सर्कल असं दिलेलं आहे, ते सुद्धा खूप सुंदर आहे. लटकन दिलेलं आहे आणि प्रत्येक ह्याला एक एक असं बारकाईने डिझाईन केलेलं आहे या ब्लाऊजला. अँड आय एम शॉक की हे मिशोवरून आहे. आय एम जस्ट लव्हिंग दिस ब्लाऊज. आणि ऑफकोर्स आपण पार्टीवेअर साठी साडी जेव्हा घालतो तर आपण कसं एक रिच लुक असं वाटलं पाहिजे, अशा टाईप मधले आपण साडी घालत असतो मोस्ट ऑफ द टाइम. माझ्या बाबतीत तरी असं आहे की आपण जेव्हा घालतो ते फर्स्ट टाइम घालणार आणि कुठलं फंक्शन असेल सो यू शुड बी व्हेरी वेल ड्रेसअप. तर मला असं वाटतं की दिस वन इज ऑसम. आणि रेड कलरची साडी आणि बेबी पिंक कलरची साडी सुद्धा आपण ह्याच्यासोबत मॅच करू शकतो, कारण ह्याच्यामध्ये 2 कलर्स दिलेले आहेत. ह्याची डिटेलिंग तर इतकी सुंदर आहे ना, खूपच. आणि मागचा गळा तर मला खूपच आवडला आणि पुढचा गळा पण सुंदर आहे. इतकंच की डीप आहे पुढचा गळा जो आहे. पुढच्या गळ्याचा शेप सुद्धा खूप सुंदर आहे. हात असे सिंपलच आहेत बट नाईस वन. सो ह्याच्यामध्ये जी साइजेस अवेलेबल होते ते 38, 36 अशा टाईपमध्ये होते. तर जर जास्तच कोणी हेल्दी असेल त्यांच्यासाठी हे परफेक्ट ब्लाऊज आहे, पण जर माझ्यासारखं पातळ असेल तर अल्टर करावंच लागेल. हा होता माझा पहिला ब्लाऊज. आणि ह्याला कप सुद्धा दिलेले आहेत. कप सुद्धा चांगल्या क्वालिटीचे आहेत, असे हलके वाटत नाहीयेत. तर खरंच खूप सुंदर आहे. आता वळूया दुसऱ्या ब्लाऊजकडे. ब्लाऊज इज दिस पर्पल कलरचा ब्लाऊज. अँड ह्याचं जे मटेरियल आहे ना ते ऑर्गेन्झा मटेरियलचं आहे. सो याचा जो कलर आहे ना तो इतका अट्रॅक्टिव्ह आहे. आणि ह्याच्यावरची जी साडी आहे, जर ऑर्गेन्झाची साडी आपण वेअर केली ह्या ब्लाऊज वरती तर इतका सुंदर वाटेल. 3/4 स्लीव्ज आहेत, म्हणजे इथपर्यंत 3/4 असे नाहीयेत बट इथपर्यंत तरी स्लीव्ज आहेत. वाव, आय एम जस्ट लव्हिंग दिस ब्लाऊज. पुढून असा गोल गळा आहे. आय थिंक हा बोट गळासारखा दिसू शकतो इन केस जर असा हे असेल. आणि पुढून असा फुलांचा फ्लोरल पॅटर्नचा एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे. तर हा जो मला ह्याची जी प्राइस आहे ती ₹341 आहे आणि 341च्या रेंज प्रमाणे तरी खूपच सुंदर आहे. ह्याला मागून नॉट दिलेली आहे बांधायला आणि मागूनच बटन आहेत ह्याला. सो मागून जो गळा आहे तो सुद्धा डीप आहे. ह्याच्यामध्ये कलर्स खूप अवेलेबल आहेत, जसं की लाईट कलर पासून ते डार्क कलर पासून पर्यंत असे हा जो ब्लाऊज आहे याच्या कलर्स खूप अवेलेबल आहेत. आणि बेस्ट पार्ट आहे की हा जो कलर आहे ना हा खूप अट्रॅक्टिव्ह कलर आहे आणि पर्पल वरती गोल्डन कलरचा वर्क दिल्यामुळे ना खूपच सुंदर दिसून येतोय. मला असं वाटतं हा जो मागचा गळा आहे ना हा मटका गळा आहे, गोल गळा नाहीये. लुक ऍट द बॅक डिझाईन अँड शेप. सुंदर आहे. ऑर्गॅन्झाचा आहे. गरम होऊ शकतं जर गरमीमध्ये आपण अशा टाईपचे ब्लाऊज घातले आणि टोचू पण शकतं. आता ह्याच्यामध्ये जे साइजेस अवेलेबल होते ते म्हणजे की 34, 36, 38 अँड 40 अशा साईज अवेलेबल होते. तर ह्याला अल्टर करणंच
प्रिफर मी करेल. आणि सेम इयर ह्याला कफ सुद्धा आहेत, कफ सुद्धा चांगल्या मटेरियलचे आहेत, असे हलके फुलके नाही आहेत. जस्ट लव्हिंग दिस ब्लाउज. आय एम जस्ट ऑब्सेस्ड विथ ऑल द ब्लाउजेस. कारण इतके सुंदर सुंदर ब्लाउजेस आहेत ना मिशोवरती. आय एम शॉक्ड लिटरली. सो मुव्हिंग ऑन टू द थर्ड ब्लाउज. हा ब्लाउज सुद्धा खूप सुंदर आहे आणि त्याचा कलर तर इतका सुंदर आहे. वाव, लुक ॲट द कलर. लेमन कलर आहे, लेमन. वाव, आय एम जस्ट ऑब्सेस्ड विथ दिस ब्लाउज. कारण इतका सुंदर ब्लाउज आहे. वाव. आणि ह्याला खाली लटकन सुद्धा दिलेलं आहे व्हाईट कलरचं. ऑर्गेनचा मटेरियल आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे कलर्स अवेलेबल आहेत. बट द बेस्ट पार्ट इज आय जस्ट लव्ह दिस लेमन कलर. कारण हा जरा अट्रॅक्टिव्ह वाटून येतोय. ह्याच्यामध्ये जे सॉफ्ट कलर्स जे एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे, आता लास्ट जो मी होता दाखवला होता पर्पल मध्ये, तो सुद्धा ऑर्गेन्झो होता, पण त्याच्यामधलं जे वर्क होतं ते गोल्डन अँड सिल्वर मध्ये होतं. याच्यामध्ये कलरफुल एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट आणि लाईट कलर्स आहेत. लुक ॲट द कलर्स ऑफ द डिझाईन, एम्ब्रॉयडरी पॅटर्न. आणि हा आय थिंक ह्याच्यामध्ये जे साइजेस अवेलेबल आहेत ना, ते म्हणजे 38, 40 अशा टाईपमध्ये आहे. हा खूपच मोठा ब्लाऊज वाटतोय मला. आता ह्याचा जो गळा आहे ना पुढून, हा व्ही मध्ये आहे. मागचा जो गळा होता तो बोट नेक होता. पहिला जो होता तो असा मटका जसा गळा होता. आता हा व्ही शेप मध्ये आहे आणि मागून गोल गळा आहे. अँड हुक आहेत मागून सेम इयर. ह्याला असं मस्त नेट दिलेला आहे हाताला आणि लटकन दिलेला आहे. सो हा काहीतरी वेगळा ब्लाऊज आहे. आय एम जस्ट लव्हिंग इट. मस्त ह्याला असं इथे अस्तर पण दिलेलं आहे. खास करून आहे ना, ह्याला लटकन जे खाली दिलेले आहेत ना असे, हे खूप सुंदर वाटतायत. हे बियर्ड्स असे दिलेले, शिंपल्यासारखे दिलेले आहेत, खूप छान आहेत. वाव. अँड दिस कॉस्ट मी फॉर अराउंड ₹261. कॅन यू इमॅजिन, ₹261 इतका सुंदर ब्लाऊज मिळालेला आहे हा. ह्याच्यावरती पार्टीवेअरची ऑर्गेन्झा साडीच आपण वेअर करू शकतो आणि खूप क्लासी वाटेल. जरी साडी एवढी भरलेली नसेल, तर आपण बॉर्डरला पूर्ण अशी भरलेली असेल ना, तरी हा ब्लाऊज भरलेला आहे तो इतका सुंदर वाटतोय ना. पूर्ण ओव्हरऑल लुक आपला इट विल म्हणजे पूर्ण खूपच छान वाटतं. ह्याला सुद्धा पॅडेड आहे. प्रत्येक ब्लाउजेसला मी पॅडेडच घेतलेला आहे, बिकॉज डीप गळा असल्यामुळे. आणि पॅडेड सेम इयर, पॅड सुद्धा खूप चांगला मटेरियलचे आहेत. ह्याचा मटेरियल सुद्धा खूप चांगला आहे. सो यू शुड डेफिनेटली ट्राय आउट ऑल द ब्लाउजेस. मी तर तुम्हाला प्रिफरच करेल, कारण इतक्या स्वस्तामध्ये इतके सुंदर ब्लाउजेस भेटतायत, ते पण मिशोवरून. तर वळूया आपण चौथ्या ब्लाऊजकडे. इज दिस रेड कलर का ब्लाऊज. हा सुद्धा खूप सुंदर आहे. याच्या पुढची जी गळाची डिझाईन आहे ना, ती मला खूप आवडली. खूप पॅटर्न आणि शेप इतका सुंदर दिलेला आहे ना पुढच्या गळ्याचा. आणि आता हा जो अशा टाईपचा ब्लाऊज आहे ना, जसं की इथे नॉट असते इथून पण आणि मागून पण बांधायला, तो एक ट्रेंडिंग झालेला आहे ब्लाऊज. सो ह्याच्यामध्ये कलर्स जे अवेलेबल होते ते व्हाईट होता, ग्रीन होता, येल्लो होता आणि हा होता. आता ह्याचा जो हात आहे तो पफ स्लीव्स मध्ये आहे आणि असं खालून हे दिलेलं आहे सिम्पल. सो काहीतरी डिफरंट आहे ना हा ब्लाऊज. कारण आय एम जस्ट लव्हिंग. आणि ह्याला मागून असं लटकनचं दिलेलं आहे, त्याला सुद्धा असं वर्क केलेला आहे. मागे अशा टाईप मध्ये आहे. हा आहे मागचा गळा, डीप आहे आणि ॲज युजल ह्याला हुक्स दिलेले आहेत मागून आणि गोल गळा आहे. पण पुढचा गळा खूपच सुंदर आहे आणि पुढच्या गळ्याला असं पायपिंगने डिझाईन केलेलं आहे ना गोल्डन वर्कने, ते सुद्धा खूप अप्रतिम वाटतंय. काहीतरी घातल्यावरती असं वाटू शकतो की आपण तो ब्लाऊज इतका महागाचा आहे असं वाटू शकतो. इतक्या 242च्या प्राइसच्या हिशोबाने वाटतच नाहीये की हा इतका स्वस्त ब्लाऊज आहे. सो आय एम जस्ट लव्हिंग इट. आणि ह्याला आपण रेड कलरच्या साडी सोबत पण पेअर करू शकतो. काठपदराच्या साडी सोबत सुद्धा आपण या ब्लाऊजला घालू शकतो. पुढे सुद्धा असं वेगळं दिलेलं आहे, पायपिंग केलेलं आहे. खालून पण मस्त असं गोल्डन कलरचं पायपिंग केलेलं आहे. गोल्डन कलर आहे ना, तो हायलाइट होतो या ब्लाऊजला आणि शेप असल्यामुळे प्रत्येक शेपला हायलाइट केलेला आहे. सो इट्स समथिंग डिफरंट डिझाईन अँड पॅटर्न. आणि जसा पुढचा गळा आहे त्याचप्रमाणे बाजूचा जो हँड्सला स्लीव्स दिलेले आहेत ते सुद्धा काहीतरी वेगळं आहे ऍज कम्पेअर टू द प्रिव्हियस. आता बाकीचे सुद्धा सिम्पल होते, पण ह्याला सिम्पल आहे हा सुद्धा, पण ह्याला सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह केलेला आहे. सो आय एम जस्ट लव्हिंग इट. आता वळूया दुसऱ्या ब्लाऊजकडे, जो आहे तो वेगळ्या मटेरियल मध्ये आहे. आतापर्यंत मी तुम्हाला जे ब्लाउजेस दाखवले ते ऑर्गेन्झा मध्ये होते किंवा नॉर्मल पॅटर्न मध्ये होते, पण हा एकदम खादी मटेरियल मध्ये आहे. खूप खूप सॉफ्ट, सिम्पल, सोबर आहे.
लुक ॲट द ब्लाउज. वाव, एकदम मला मला हा परफेक्ट होऊन जाईल ब्लाऊज. ह्याचा जो कॉलर आहे, कॉलर गळा आहे, आता बाकीचे जे मी गळे तुम्हाला दाखवले ते सुद्धा वेगळ्या पॅटर्न टाईप मध्ये होते, जसं की मटका गळा होता, गोल गळा होता, बोट नेक होतं, अशा टाईपचे गळे होते. आता हा कॉलर नेक आहे, छान आहे. आणि इथे असं मस्त दिलेलं सुद्धा आहे, असं हायलाइट करण्यासारखं एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे. 3/4 म्हणजे इथपर्यंत स्लीव्ज आहेत. ची प्राइस सुद्धा खूप स्वस्त आहे. आय थिंक 340 रुपीजला आहे हा. खालून सुद्धा असं ह्याला असं गोंढा टाईप केलेला आहे. मागून असा काही आहे. मागून पूर्ण असं ओपन नाहीये, पॅक आहे बिकॉज ऑफ द कॉलर नेक. छान आहे, खूप सुंदर आहे. फुलांची डिझाईन केलेली आहे, कलरफुल आहे. हा ब्लाऊज व्हाईट कलरचा ब्लाऊज आहे ना, प्रत्येक साडीवरती मॅच होतो. खास करून जर कॉटनच्या साड्या असतात ना, त्या टाईप मध्ये आपण घालू शकतो. आता जे ट्रेंडिंग कॉटनच्या साड्या आता रनिंग मध्ये आहेत ना, तर ह्या ब्लाऊज सोबत आपण त्या साडीला पॅरअप करू शकतो अँड इट विल लुक ऑसम. आणि समर सीझन मध्ये तर खूपच सुंदर दिसतात. वाव, आपण फोटोशूट वगैरे सुद्धा करू शकतो अशा टाईपचे ब्लाउजेस, आणि जर साडी वेअर केली तर आपण. आणि खूप छान आहे. आय एम जस्ट लव्हिंग इट. सो मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट ब्लाउज इज दिस ग्रीन कलरचा ब्लाउज. वाव, ह्याचं मटेरियल खूप सॉफ्ट आहे. मेन्शन केलेलं नाहीये मीशो मध्ये की कुठल्या मटेरियल आहे हा, बट खूप सॉफ्ट मटेरियल आहे हे. ह्याच्यावरची जी डिझाईन केलेली आहे, एम्ब्रॉयडरी वर्क गोल्डन वर्क मध्ये केलेला आहे. आता ह्याचा जो गळा आहे ना, तो असा वेगळाच गळा आहे, व्ही शेप मध्ये आहे हा गळा. पूर्ण भरलेला गळा आहे. हात सुद्धा एकदम मस्त वर्क केलेला आहे हाताला सुद्धा. लुक ॲट द प्रिंट ऑफ द हँड. मागून सुद्धा वेगळाच गळा आहे. लेट मी शो यू. ओके, लटकन असल्यामुळे ना काहीतरी हे होतंय. ओ, ह्याचा गळा तरी खूप सुंदर आहे. हा आहे त्याचा मागचा गळा, हुक सारखं निघतंय. लेट मी शो यू परफेक्टली. हा आहे त्याचा मागचा गळा. मागचा गळा खूप सुंदर आहे ना, असा गोल गळा नाहीये, वेगळाच गळा आहे असा हा. आणि जेव्हा बॅक साईडचे गळे असे वेगळ्या टाईप मध्ये असतात, शेप मध्ये असतात ना, तेव्हा जो आपला बॅक आहे ना, ती इतकी सुंदर दिसून येते. आणि खूप डीप आहे हा गळा. म्हणजे प्रत्येक जे ब्लाउजेस मी तुम्हाला दाखवले ना, ते त्याचे सगळे गळे मागचे आणि पुढचे डीपच आहेत. आपल्याला जेव्हा आपण अल्टर करू व्यवस्थित तर फिटिंगला परफेक्ट होईल. ह्याची जी साईज आहे ना, ती खूप मोठी आहे. अल्टरच करावा लागणार आहे. आणि मला ह्याच्यावरची जी डिटेलिंग आहे ती इतकी आवडलेली आहे. ऑलिव्ह ग्रीन कलर आहे असं वाटतंय, बिकॉज आय एम जस्ट लव्हिंग दिस ब्लाउज. अर्थात सगळेच ब्लाउज इतके सुंदर होते आणि आहेत. तर आणि ह्याची जी प्राइस आहे ती सुद्धा 240 रुपीजला आहे. सुंदर ब्लाउज आहे. तर ह्याच्यावरची जी साडी आपण घालू शकतो ती म्हणजे ऑफकोर्स काठपदरची साडी सुद्धा घालू शकतो, किंवा मग पार्टीवेअरची साडी असेल ती सुद्धा आपण घालू शकतो. तर वळूया आपण दुसऱ्या ब्लाऊजकडे. आता लास्ट ब्लाऊज आहे, तो सुद्धा खूप सुंदर आहे, मरून कलर मध्ये आहे. तर अशा टाईप मध्ये हा ब्लाऊज आहे. आता बहुतेकचे मी तुम्हाला ब्लाउजेस जे दाखवले होते त्याचे पॅटर्न्स वेगळे होते, गळ्याचा शेप वेगळा होता. आता हा नेट मध्ये आहे, आणि वरून असं नेट दिलेला आहे आणि खालून असं अस्तर आहे. सो मागचा जो गळा आहे ना, तो काहीतरी डिफरंट आहे. लुक ॲट द गळा. वाव, मला खूप आवडला हा मागचा गळा, काहीतरी डिफरंट आहे. इथे मी साईडला तुम्हाला दाखवेन सुद्धा इमेज. खूपच सुंदर आहे. जर असा दिसत नसेल ना हा गळा, अशा टाईप मध्ये हा गळा आहे. असा जर दिसत नसेल तर मी तुम्हाला इथे साईडला व्यवस्थित दाखवेल. हाताला सुद्धा असं काही हे आहे. वाव, खूप छान, खूपच छान. आणि ह्याला असं म्हणजे पॅडेड दिलेलं आहे, पॅड्स आहे हे. चांगल्या क्वालिटीचे आहेत. आय एम जस्ट लव्हिंग. मला हा ब्लाऊज खूप आवडला यार. सोबर सिंपल आहे पण इतका सुंदर आहे, आणि याचं मटेरियल पण खूप सॉफ्ट आहे. असं आपल्याला खाजणार पण नाही अशा टाईप मध्ये आहे. लटकन पण छान दिलेला आहे. आणि मला असं वाटतं हा ब्लाऊज मला परफेक्टली होईल, कारण हा 34 का 36 नाहीये, 34च आहे ह्याची साईज. सो हा मला परफेक्टली होईल. याच्यामध्ये कलर सुद्धा खूप अवेलेबल आहेत. खूप सुंदर आणि खूप छान. हे होते माझे ब्लाउजेसचे कलेक्शन्स, आणि नक्कीच तुम्हाला आवडले असतील, कारण इतके स्वस्त आणि इतके सुंदर आणि इतके मटेरियल चांगले क्वालिटीचे ब्लाउजेस होते मिशोवरून. आय एम जस्ट शॉक्ड. कारण
असे ब्लाउजेस आपण जेव्हा शिवायला जातो किंवा वर्क करतो त्याच्यावरती टेलरकडे जाऊन, तर इतके कॉस्टली त्याचे प्राइजेस असतात आणि इथे इतके स्वस्त मिळत आहेत. आय एम जस्ट ऑब्सेस्ड विथ ऑल द ब्लाउजेस. तुम्ही सुद्धा असे ब्लाउजेस जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही सुद्धा नक्की परचेस करा आणि याची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. सो अजून तुम्हाला कोणत्या टाईपचे आउटफिट्स किंवा ड्रेसेस मी तुम्हाला घेऊन येऊ असं जर वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. सो टिल देन बाय.